ज्या विधान भवनात या निकालाची सुनावणी होणार आहे त्या विधान भवनात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आता आहेत। कृष्णात, सध्या विधान भवनात काय स्थिती बघायला मिळते? निकाल वाचन कधीपासून सुरू होतंय? निकाल वाचनाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे थोड्याच वेळात विधान भवनातील सेंट्रल हॉल मध्ये येतील आणि त्यानंतर निकाल वाचनाला सुरुवात होईल। तत्पूर्वी दोन्ही शिंदे गट आणि ठाकरे गटाचे वकील हे हजर झालेले आहेत। त्यानंतर दोन्ही गटातले आमदार हे हजर झालेले आहेत, ज्यामध्ये शिंदे गटाचे भरत गोगावले आहेत, राहुल शेवाळे आहेत, मंगेश कुडाळकर आहेत, बालाजी किनीकर आहेत, दीपक केसरकर आहेत, संजय शिरसाट आहेत। तर ठाकरे गटाच्या वतीनं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुनील प्रभू, वैभव नाईक आणि सुनील शिंदे हे आमदार उपस्थित झालेले आहेत आणि अगदी थोड्या वेळामध्ये या निकाल वाचनाला सुरुवात होईल, ज्याचे प्रक्षेपण देखील लाईव्ह पूर्णतः दाखवलं जाणार आहे। आपल्या जे 24 तासावर देखील ते पाहायला मिळेल। परंतु सध्या जी निकालाची उत्सुकता आहे ती सर्वांनाच आहे आणि त्यामुळे या संपूर्ण सेंट्रल हॉलमध्ये सर्व माध्यमांचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर हे लोकप्रतिनिधी देखील उपस्थित झालेले आहेत। निश्चित कृष्णात, दोन्ही गटाचे वकील देखील सध्या सेंट्रल हॉलमध्ये आहेत, नेते दाखल झालेत अशी माहिती मिळतेय। निकाल वाचनाची ही संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे? जसं लाईव्ह स्ट्रीमिंग होईल, लोकांना काय काय बघायला मिळेल, त्याचा क्रम कसा असेल? यामध्ये प्रामुख्यानं ज्या एकूण सर्व याचिका आहेत त्या 6 विभागामध्ये क्लब करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जे 6 पार्ट जे आहेत ते करण्यात आलेले आहेत, त्यामुळे निकाल वाचन हे 6 पार्ट मध्ये केले जाईल असं एक शक्यता वर्तवली जाते। साधारणतः जी प्राथमिक माहिती मिळाली ती संपूर्णतः 1200 पानाचं संपूर्ण हे निकाल बनवण्यात आलेला आहे। परंतु त्यातला जो महत्वाचा भाग आहे तो प्रामुख्यानं या संपूर्ण निकाल वाचनामध्ये अध्यक्ष महोदय जे आहेत ते दाखवतील आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे वकील आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं आपलं म्हणणं यामध्ये मांडता येणार नाही। फक्त अध्यक्ष येतील, त्यानंतर त्यांच्या अध्यक्षांच्या खुर्चीवर बसतील आणि ते एक न्यायाधिकरणाच्या भूमिकेत आहेत, कारण तो एक पूर्ण न्यायवृंद आहे। त्याला न्यायवृंदाचा एक दर्जा जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे निकाल त्या पद्धतीनं वाचला जाईल, जसं कोर्टामध्ये निकाल वाचन होतं त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्ष हे आपल्या निकालाचं वाचन करतील आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर गेल्या अनेक महिन्यापासूनची जी प्रतीक्षा आहे ती या निकाल वाचनानंतर पूर्ण होईल। कृष्णात, या संपूर्ण प्रक्रियेला साधारण किती वेळ लागेल निकाल वाचनाच्या? साधारणतः 1 तासापेक्षा अधिकचा कालावधी जो आहे तो या निकाल वाचनासाठी लागेल अशी एक प्राथमिक माहिती आहे, कारण निकालाचे एकूण 6 भाग आहेत, त्यामुळे पूर्ण त्या निकालाचे 6 भाग वाचणे देखील गरजेचं आहे। त्यानंतर जो प्रामुख्यानं जे सुप्रीम कोर्टानं निकष घालून दिलेले आहे, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं गेलं होतं की भरत गोगावले यांचं जे प्रतोत्पद आहे ते बेकायदेशीर आहे आणि सुनील प्रभू यांचं प्रतोत्पद आहे ते कायदेशीर आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे यांची जी निवड झालेली आहे ती देखील त्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। त्यामुळे या संपूर्ण सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे किंवा जे ऑब्झर्वेशन नोंदवलेले आहेत त्या चौकटीच्या आतमध्ये राहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निकाल द्यायचा आहे। परंतु त्याचबरोबर निवडणूक आयोगानं जो निकाल दिलेला आहे, निवडणूक आयोगाचं सध्याचं जे मत आहे की शिवसेना पक्ष आणि चिन्ह जे आहे ते शिंदे गटाकडे आहे, त्यामुळे त्याचा देखील जो परिणाम जे आहे तो या निकाल वाचनामध्ये होईल असं एक प्रकारचं एक मत आहे ते मांडलं जात आहे। आणि जरी सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली पक्षाची लढाई जी आहे ती सुरू असली तरी याचा परिणाम या निकाल वाचनामध्ये होईल का हे वर्तवलं जात आहे, कारण जे 16 आमदार यामध्ये अपात्र ठरवले जात आहेत शिंदे गटाचे, तर एकूण ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या अपात्रतेची टांगती तलवार आहे। त्यामुळे या दोन्हीपैकी नेमके कोणत्या विभागातून कोणत्या गटाचे आमदार अपात्र होणार की संपूर्ण तिसरी शक्यता वर्तवली जाते की हा संपूर्ण निकाल जो आहे तो प्रकरण जे आहे ते पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे पाठवलं जाणार आणि असं एक म्हटलं जातं की केवळ पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नाही, केवळ लीडर चेंज झालेला आहे त्यामुळे पक्ष तसाच आहे अशा प्रकारचं एक मत मांडलं जाऊन हा संपूर्ण प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे पाठवलं जाऊ शकतं अशा एक प्रकारची एक शक्यता, तिसरी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे नक्कीच या संपूर्ण निकालाचं आणि जे 10th शेड्यूल आहे त्या संदर्भातली जी व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टाकडून आणि जे निकष सामने दाखवण्यात आलेले आहेत त्या निकषाच्या आधारावर विधानसभा अध्यक्ष निकाल देणार का हे पाहणं सर्वाधिक जास्त महत्वाचं आहे।
कृष्णा, त्यासोबतच तुम्ही म्हणालात की हा निकाल 6 विभाग एकूण आहेत. हे विभाग कोणते आहेत याबद्दल काही तपशील उघड करण्यात आलेत की ते अजूनही गुलदस्त्यातच आहे? नाही, यामध्ये प्रामुख्याने जे 6 विभाग आहेत त्यामध्ये पाहिलं गेलं तर पहिल्यांदा पक्षीय घटना जी आहे ती आहे, म्हणजे पक्षाचे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या संदर्भातलं मत व्यक्त आहे. त्यानंतर जो व्हीप लागू आहे तो व्हीपच्या संदर्भातला एक हे आहे. वेगवेगळे याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भात एकनाथ शिंदे यांची झालेली निवड आहे किंवा त्याचबरोबर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची कोणत्या घटनेमध्ये नमूद करण्यात आलं आहे अशा प्रकारचं एक, आणि ह्या अशा प्रकारचे 6 जे वेगवेगळे एक ठरवण्यात आलेले आहेत त्यानुसार या संदर्भातला निकाल जो आहे तो दिला जाईल. कृष्णा, जे प्रेक्षक सध्या निकाल वाचनाची प्रतीक्षा करतात त्यांना कळावं यासाठी सांगाल, कुठल्याही बाजूचे आमदार जर अपात्र ठरले तर पुढे नेमकं काय होऊ शकतं? अपात्र ठरतात म्हणजे नेमकं काय होतं? सध्या अपात्र ठरवलं गेलं तर या संपूर्ण पुढचा लोकसभे हा कालावधी जो आहे तो त्यांना कुठल्याही या विधानसभेच्या अधिवेशन किंवा इतर कुठलाही सहभाग घेता येणार नाही संबंधित या कामकाजामध्ये, आणि त्यांचं आमदार पद जे आहे ते जाऊ शकतं. त्याचबरोबर एक राहणार आहे की त्यांच्या पुढचा पर्याय जो असणार आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली जाईल. कोणताही गट जो आहे तो जरी विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला गेला तरी सुप्रीम कोर्टात त्या विरोधात या निर्णयाविरोधात दाद मागितले जाणार हे अंतिम सत्य आहे. कारण ठाकरे गटाला देखील ठाकरे गट देखील त्याच सांगत होता की तुम्ही कोणताही निकाल द्या आम्हाला मान्य आहे, कारण ते आम्हाला सुप्रीम कोर्टाकडूनच न्यायाची अपेक्षा आहे आणि विधानसभा अध्यक्षांकडून कोणताही निकाल येऊ दे आम्हाला मान्य आहे, परंतु आम्ही अंतिमता निर्णय जो आहे तो आम्हाला सुप्रीम कोर्टातून न्याय मिळेल अशी त्यांची एक अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांचा एक नेहमी त्यांचं सांगणं होतं की लवकरात लवकर या निकाल जो आहे तो देण्यात यावा. निश्चित कृष्णात खरं तर निकालाची वेळ उलटून गेलेली आहे. आतापर्यंत निकाल वाचन सुरू होणं अपेक्षित होतं, नेमका उशीर का होतोय? अद्याप देखील म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत त्या आपल्या केबिनमध्ये आहेत. अद्याप ते जिथं निकाल वाचन होणार आहे विधान भवनातल्या सेंट्रल हॉलमध्ये अद्याप आलेले नाहीयेत, त्यामुळे निकाल वाचनाला अद्याप सुरुवात झाली नाही. पण अगदी थोड्या वेळामध्ये ते येतील अशा प्रकारचे एक सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर या निकाल वाचनाला सुरुवात होईल, कारण अगोदर 4ची वेळ दिली गेली होती सुरुवातीला, जे काल सांगितलं गेलं होतं 4 वाजता होईल, परंतु आज सकाळी सांगण्यात आलं की 4:30ला निकाल वाचनाला सुरुवात होईल. परंतु अद्याप देखील निकाल वाचनाला ते आलेले नसल्यामुळे, हजर नसल्यामुळे निकाल वाचनाला सुरुवात झालेली नाही. कृष्णा, त्यासोबतच काही टाइम बाउंड आहे का की आज जर निकाल वाचन करायचं असेल तर या वेळेपर्यंतच करायचं किंवा मग ते पोस्टपोन केलं जाईल असं काही होणार आहे की आजच होईल निकाल वाचन? नाही, जी सुप्रीम कोर्टानं 31 डिसेंबर ही अंतिम तारीख दिली होती, त्यानंतर परत विधानसभा अध्यक्षांच्या करवी आणखी 10 दिवस आणखी मागून घेण्यात आले होते. त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो आज शेवटचा दिवस आहे आणि आज रात्रीपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षांना जे काही आपला म्हणणं आहे, जो काही निकाल आहे तो मांडावा लागेल, कारण सुप्रीम कोर्टाचा जे टाइम बाउंड दिलेला आहे तो आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आज विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यावाच लागेल. निश्चित कृष्णा, तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलांबद्दल. तेव्हा पुढच्या काही मिनिटांमध्ये निकाल वाचनाला सुरुवात होईल. खरं तर या आधी संध्याकाळी 4 वाजल्यापासून निकाल वाचनाला सुरुवात होईल असं सांगितलं जात होतं. ती वेळ बदलून 4:30 करण्यात आली. मात्र 4:45 होत आलेले आहेत तरीही अजून निकाल वाचनाला सुरुवात झालेली नाहीये.